निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे। अर्ज माघारी घेतल्यानंतर अनेक ठिकाणच्या लढती आज स्पष्ट होतील। नगर परिषद नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। नंदकिशोर, खरं तर आतापर्यंत सुद्धा अनपेक्षित अशा युत्या आघाड्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहिल्या। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्या अनुषंगाने हा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आता आज लढती या स्पष्ट होतील। नंदकिशोर, नक्कीच संपूर्ण जे उमेदवार असतील किंवा जिल्ह्यातील जे महत्त्वाचे नेते असतील त्यांच्यासाठी आता फक्त 4 तास म्हणावं लागेल विक्रांत, कारण 11 ते 3 अशीच वेळ आहे आणि या 4 तासात मोठी जी रांग आहे ती खरं तर आज मागे घेण्यासाठी लागू शकते। संपूर्णच राज्यातील जर पाहायला गेलं तर जवळपास 250 नगर परिषद आहे, त्यामध्ये जर चित्र जर पाहायला गेलं तर युतीमध्ये असू दे किंवा आघाडीमध्ये असू दे, जी बिघाडी जी झालेली आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। अनचिपच्या आघाडी आहेत त्या सध्या आपल्याला पाहायला मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कोल्हापूर असू दे, नाशिक, पुण्यात सुद्धा असू दे, वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठमोठ्या नेत्यांच्या खरं तर मतदारसंघात या आघाडी होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर ज्या दिवसापासून अर्ज भरणी सुरू आहे 10 नोव्हेंबर, तेव्हापासून खरं तर स्थानिक लेवलला जे जिल्हा पातळीचे नेते आहेत त्यांची कुठेतरी कच जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जे नेते आहेत ते आपापल्या मतदारसंघात या संपूर्ण नगर परिषदा किंवा नगर पंचायतींच्या इलेक्शनसाठी त्यांच्या ग्राउंड लेवलवरती जाऊन एकंदरीत काम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र स्थानिक कार्यकर्ते आहेत ते इच्छुक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक बंडखोरांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळते। 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि त्यापर्यंत जर पाहायला गेलं तर मोठे बंडखोरांनी सुद्धा अर्ज जे होते ते दाखल केलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आज अंतिम दिवस आहे अर्ज माघार घेण्याचा, त्यामुळे 11 ते 3 या वेळेत मोठे जे अर्ज माघार घ्यावे यासाठी खरं तर रात्रभर अनेक नेत्यांच्या कस लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत होता। म्हणजे काल जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या नेत्यांच्या रात्रीच्या बैठकी ज्या आहेत, रात्रीच खेळ चालले हे सुद्धा पाहायला मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या ठिकाणी बंडखोरी आहे त्या ठिकाणी अर्ज माघार घेण्याची विनंती जी आहे ती नेत्यांकडून केली जात होती। त्यामुळे आज ते बंडखोर नेते आहेत, ते उमेदवार आहेत, ते नेमकं अर्ज मागे घेतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र त्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाच्या आघाडी किंवा युतीच्या जे अनपेक्षित आघाड्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये कोणतं वारंग उठेल का किंवा त्यांच्यामध्ये नेमकी कोणती मिस्टेक होईल का याचा सुद्धा खरं तर अभ्यास जो आहे तो काल राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आज 11 ते 3 ही 4 तासाची वेळ आहे। त्यामुळे 4 तासात नेमकं कोणकोणते उमेदवार आपले अर्ज मागे घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज 3 नंतर संपूर्ण राज्यातील जे नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या इलेक्शन आहे त्याचं संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होईल विक्रांत। बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।